करायला तयार आहे तर राजू लटकर जाहीर राजीनामा देईल. उगीच फक्त रील बघून रिअल काय चाललंय ते बघा. माझा कॉलर पकडून विचारायचा याच चौकात 3 ते 6 महिन्यात राजू लटकर रस्ते नीट करतो म्हणलेला काय झालं तर तुमचं चप्पल आणि माझं डोकं राहील एवढं या कोल्हापूरच्या मिरजच्या चौकामध्ये सांगतो. 5 वर्ष ही माझं जीवन हे लोकसेवेसाठी एक एक क्षण घालवीन. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सर्वांना मानाचा मुजरा. आणि या ठिकाणी कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या वळू घातलेल्या निवडणुकीकरता प्रचारार्थ तुमचा सर्वांचा उमेदवार राजेश लाटकर, त्याचं चिन्ह प्रेशर कुकर, त्याच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित तुम्हा सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व नेते खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि अखंड राज्याचं जे भविष्य जाणणारं नेतृत्व आहे तुमचं, आमचं लाडकं नेतृत्व, माजी पालकमंत्री आणि कोणी काही म्हटलं तर थेट पाईपलाईनचे जनक माननीय सत्याजी उर्फ बंटी पाटील साहेब, आमदार जयंत आसगावकरजी, आमदार हसन मौलाना, माननीय सरोज पाटील माई, शिवसेना नेते संजयजी पवार, शिवसेना नेते विजयजी देवणे, माननीय आमचे मार्गदर्शक आर.के. पवार साहेब, सुखवंत सिंग साहेब, रवी इंगवले साहेब, सतीशचंद्र कांबळेजी, आमचे मार्गदर्शक शिवाजीराव परुळेकरजी, संदीप देसाई, दौलत देसाईजी, आनंद माने साहेब, सचिन आणि आमचे सहकारी सचिन चव्हाण, तौफिक मुलानी, माजी महापौर निलोफरताई आजरेकर, सुनील मोदी, कॉम्रेड दिलीप पवार, बाबूराव कदमजी, चंद्रकांत यादव, अतिल दुगेजी, डी.जी. भास्कर साहेब, व्यंकप्पा भोसले काका, टी.एस. पाटील साहेब, संभाजी जगदाळेजी, साथी हसन देसाई, बबनराव रानगे आणि मुलुक मैदानी तो भारतीताई पवार, सरलाताई पाटील, पद्मा तिवलेजी, बाबा इंदुलकर, रवी जाधव, बाबासाहेब देवकर आणि माझे या व्यासपीठावर सर्व सन्माननीय सर्व माझे सहकारी, माता, बंधू, भगिनीनो, पत्रकार, छायाचित्रकार सर्वांना प्रथम लाख 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 धन्यवाद. आणि या ठिकाणी मी विशेष माझे नेते माजी आमदार माळूराजे छत्रपती आणि खास मधुरिंबाराजे छत्रपती यांचं खास विशेष आभार मानतो या ठिकाणी सर्व या जनसमुदायाच्या साक्षीनं आणि सर्व इथे उपस्थित आजी माजी नगरसेवक, महापालिकेचे पदाधिकारी. ही निवडणूक येणाऱ्या 20 तारखेला मतदान होणार आहे. त्याच्या प्रचार शुभारंभाची ही मीटिंग, हा मेळावा, हा ऐतिहासिक मेळावा, या 1857च्या बंडाचा हा स्तंभ, त्या शहीदांच्या आठवणीचा स्तंभ आणि याच्या साक्षीनं आणि या बाजूला आई महालक्ष्मीचा वर्धस्त, इकडे आराध्य दैवत आणि कोल्हापूरचा ऐतिहासिक चौक, यामध्ये या मेळावा होत असताना महाराजची सांगावं वाटतं, हा प्रचारार्थ मेळावा नाही तर हा विजयी मेळावा आहे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ही निवडणूक ज्या भावनेने या सन्मान्य सर्व व्यासपीठाच्या नेत्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बंटी पाटील साहेबांच्या पुढाकारानं माझ्यासारख्या एका सामान्य परिवारातल्या माजी नगरसेवक स्थायी सभापती पद भोगलेल्या एका कार्यकर्त्याला ही उमेदवारी पुरस्कृत केली आणि अखंड कोल्हापूरकरांनी ही उमेदवारी आपलंसं मांडलं की मी उमेदवार आहे, राजू म्हणजे माझी उमेदवार आहे. हे खरं म्हणजे आज सर्वांनी साक्षीनं सार्थ करून दाखवलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही साहेब. मी आज ज्यादा काय बोलणार नाही, मान्यवर सर्व बोललेले आहेत, अजून पुढे बोलायचंय खूप. पुढून काय बाण येतोय त्याला उत्तर द्यायला राजू लटकर कायम तयार आहे, कुठलाही उत्तर द्यायला तयार आहे. कारण माझं जीवन, माझं राजकीय सामाजिक जीवन गेले 27-30 वर्ष अखंड कोल्हापूर समोर स्वच्छ आरशासारखं आहे. माझा व्यवहार समोर आहे कोल्हापूर समोर, माझं नैतिकता समोर आहे, माझं वागणं समोर आहे. ज्यांच्याबरोबर काम केलं, रवी इंगोलेंनी माझं सहकार्याने सांगितलं, कुठल्याही नेत्यांच्यावर मी काम केलं, माझ्यावर जी जबाबदारी दिली, जिल्ह्यातली महापालिकेची असो, आमदारकीची असो, खासदारकीची असो, विविध सहकारी संस्थांची असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, ती जबाबदारी तुमच्यासारख्या प्रामाणिक लोकांना घेऊन मी कायमपणे
चांगल्या पद्धतीनं पार पाडली आणि गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे केलं, रक्त आटवून केलं तर आई महालक्ष्मी आणि सर्वांचा गोरगरिबाचा आशीर्वाद काय असतो ती ही माझी उमेदवारी आहे. माझ्या घरात कोण खासदार आमदार, माझी प्रॉपर्टी, माझी मिसेस ॲडव्होकेट, आई वडील रिटायर शिक्षक, मला 2 मुली, काय आहे माझा राजकीय परिवार. हा परिवार तुम्ही सगळी आणि ही मंडळी, हे म्हणजे माझा राजकीय परिवार आणि हे कोल्हापूर माझा सर्व परिवार आहे. या निवडणुकीत मी आज महाराज तुम्हाला आणि बंटी साहेबांना सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, माझी प्रॉपर्टी डिक्लेरेशन माझ्या फॉर्म बरोबर दिलेले आहे, ते कोणी वाचू शकतं. त्यात 5 वर्षात झाली तर वाढ फक्त नैसर्गिक 10% होईल. 11% जरी झाली तर राजू लटकर जाहीर राजीनामा देईल. आणि कुणी सांगावं, संजय पवार साहेब बोलले मी कोल्हापूरचं जे काय आज हायदोस घालून जो काय विकृतीकडे कोल्हापूर नेण्याचा प्रयत्न चालू आहे, माझ्याकडून कोल्हापुरातलं कसलंही जाती धर्मातलं स्वास्थ्य बिघडवलं जाणार नाही. मी कुणाकडे खंडणी मागणार नाही, मी कुणाला त्रास देणार नाही. जे करायचे ते कोल्हापूरचा सर्वांगीण विकास. महापालिकेत काम केल्यामुळे सर्व नागरी प्रश्नाची आम्हाला जाण आहे. नगरसेवकांना काय आहे, या शहरी भागामध्ये 56 वॉर्डाचा हा मतदारसंघ आहे. सर्व नगरसेवकांना समोर जावं लागतं, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना समोर जावं लागतं. प्रत्येक रेशन कार्डचं काम असू दे, बारशाचं असू दे, मैताचं असू दे, गल्लीत कुत्रं मेलं तरी नगरसेवक, मांजर मेलं तरी नगरसेवक, कचरा पडला तरी नगरसेवक, लाईट लागली नाही तरी नगरसेवक, पाणी आलं नाही तरी नगरसेवक, सगळं. आणि शेजाऱ्यांनी कोण जबाबदार कार्यकर्ते असतात. भांडण झालं तरी नगरसेवक, सासूनं सुनाला छळलं तरी नगरसेवक, आणि काय कुणाचा अन्याय झाला तरी नगरसेवक. ही मोठ या शहराची जर कुणी जिवंत ठेवली असतील तर सर्व पक्षीय माझी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते, तालीम संस्था, तरुण मंडळांनी ही चांगल्या पद्धतीने जीवन ठेवले. आणि झालं काय या 3 वर्षात, या महायुती सरकारनं 27 महापालिका, 26 जिल्हा परिषद, 112 नगरपालिका, सगळीकडे प्रशासक, ही अधिकृत, ही अदृश्य हुकुमशाही आहे महाराज, अदृश्य हुकुमशाही आहे. बाबा काय चाललंय, कोण विचारायचं. सुप्रीम कोर्टात यांच्या एका कार्यकर्त्यानं जो स्टे घेऊन ठेवला, 1 टर्म गेली. दुर्वास बापू आज मगाशी कोणतरी म्हटलं 2 वर्ष झालं निवडणूक नाही. 2 वर्ष नाही, 5 वर्ष होत आली. 5 ही हुकुमशाही म्हणायचं, नुसतं लोकशाही, नुसतं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, लोकांना खुलं करायचं. या महामानवानी मानव कल्याणतेचा आपल्याला धोरण दिलं. रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का जरी लागला तरी ते हात कलम करण्यात येतील, हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. 100 वर्षापूर्वी आरक्षण देणारे आमचे शाहू महाराज. आणि गोरगरीब असू दे, श्रीमंत असू दे, झोपडीतल्या गरीबाला आणि कोट्याधीशाला पण एक मताचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सगळ्यांची धोरणं यांनी पायदळी तुडवली आणि आमचा महाराष्ट्र लुटू लागले. ही निवडणूक त्याचं उत्तर आहे. राजू लटकर एक फक्त निमित्त मात्र आहे. ही महाविकास आघाडी का गरजेची आहे, आपलं एक मत का महत्वाचं आहे. उगीच फक्त रील बघून रिअल काय चाललंय ते बघा, टीव्हीवरचं काहीतरी जाहिराती बघू नका, वास्तविक जीवन बघा. काय माझ्या कोल्हापूरची अवस्था आहे, रस्ता नाही, लाईट नाही, कचरा नाही, थेट पाईपलाईन आली त्याचं वितरण नाही. कशामुळं विचारणार कोण. एक खांबी तंबू मुंबईतनं काहीतरी आणायचा निधी आणि काहीतरी कामकाज करायचं, ह्याला लोकशाही म्हणतात का. त्यामुळे ही निवडणूक येणाऱ्या काळात आपण प्रेशर कुकर चिन्हासमोरचं बटन दाबून माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला कोल्हापूरकर अस्सल कोल्हापुरी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. छत्रपती शाहू महाराजांनी आणि बंटी साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो कोल्हापूरकर सार्थ ठरवतील. मी माझ्याकडून फक्त एकच गोष्ट सांगतो, बंटी साहेब महाराजजी, मी आमदार झालो की मला कुणी बुके द्यायला येऊ नका, कुणी हार घालायला येऊ नका, माझं कौतुक करू नका, माझ्या अंगात सत्तेची मस्ती चढू देऊ नका, मला कुणी साहेब म्हणू नका, आमदार साहेब तर नको, मला बॉडीगार्ड तर कवाच आयुष्यात लागणार नाही. मला लागणार तो तुमचा आशीर्वाद, गोरगरिबाचा आशीर्वाद, आपुलकी लागणार.
तुम्ही कशाही माझा वेळ घालवून घेऊ नका. माझा प्रत्येक क्षण आणि क्षण कोल्हापूरच्या लोकसेवेकरता मला घालवू द्या. एक एक क्षण कोल्हापूरचा विकास आई महालक्ष्मीचा आशीर्वादानं, छत्रपती शाहू महाराजांनं हे जे तुमचं माझं कोल्हापूर 100 वर्षापूर्वी नटवलं, या 3 वर्षात ज्याने बर्बाद केलं ते पुन्हा एकदा नव्यानं घडवूया ही माझी अपेक्षा आहे. उगीच माझा गौरव. आणि मी तर कधी 5 वर्षात टर्म मध्ये मी सरळ सांगतो, मी लावलो तर फक्त 4च कमानी लावीन, ते पण 4 विभागीय कार्यालयाच्या दारात बोर्ड लागतील जाहिरातीचे. अहो उलट्या व्हायच्या पाळी आल्या ती बोर्डानी त्या कमानी बघून. काम करूया, रस्ते चांगले देणार. पहिल्या 3 ते 6 महिन्यात कोल्हापूरचे सगळे रस्ते जर नाही व्यवस्थित करून दिले, जर त्यात खड्डा पडला तर तुमचं चप्पल आणि माझं डोकं राहील, एवढं या कोल्हापूरच्या मिरजच्या चौकामध्ये सांगतो. हा अधिकार या लोकशाहीमध्ये तुम्हाला असला पाहिजे. माझा कॉलर पकडून विचारायचा या चौकात 3 ते 6 महिन्यात राजू लाटकर रस्ते नीट करतो म्हणलेला काय झालं. एका सामान्य कार्यकर्त्याने जरी उत्तर दिलं तर राजू लाटकर उत्तर देणार, त्याला कोण माझ्या वतीनं दादागिरी करणार नाही. कचऱ्याचा प्रश्न आज माझ्या बावड्याच्या भोवतीनं केवढा मोठा कचऱ्याचा प्रश्न आहे. तो कचऱ्याचा प्रश्न 6 महिन्यात जर मी 0 कचरा करून दाखवला नाही तर महाराज माझं नाव सांगत नाही. हे माझ्याकडे प्रश्नाची उत्तर आहेत, अभ्यास आहे. आणि माझा परिवार आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी जाहीर सांगतो, हे कोल्हापूर दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर सगळ्यात आपण देशात टॉपला आहे. जीएसटी 1 नंबरला देतो आम्ही, MSCBचा टॅक्स आम्ही 1 नंबरला देतो, RTO टॅक्स 1 नंबरला देतो. देशात 5 इम्पोर्टेड गाड्या आल्या तर 3 गाड्या आमच्या कोल्हापुरात असतात. हे कशाचं लक्षण आहे. त्या माझ्या शाहू महाराजांना आमच्या मनगटात एवढी ताकद केली की माझा गोरगरीब कष्टकरी व्यापारी नोकरदार शेतकरी सुजलाम सुफलाम झाला. त्याच्या साक्षीने मी सांगतो, हे जे आमचं कोल्हापूर जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हटलो जातो, ते पुन्हा एकदा आपलं कोल्हापूर या सर्व मंडळींच्या आशीर्वादानं चांगल्या पद्धतीनं करूया. एक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्या, कार्यकर्त्याला मला माहिती आहे कार्यकर्त्यांचं दुखणं काय असतं, सामान्य माणसाचं दुखणं काय असतं. मी तुम्हाला सहज उपलब्ध होणारा माणूस आहे. मला कुठली 4 गाड्या, बॉडीगार्ड, 4 PA लागत नाहीत. माझा फोन 12 तास चालू, 24 तास चालू असतो. मी सहज उपलब्ध होणारा माणूस आहे. मला ना रात्रीची झोप घ्यायला काय औषध लागतं काय चालत नाही. मला साधा चपाती भाजी, अर्धा कप चहा, मी चहा पितो, पुढच्याला चहा देतो, चहातच मी मैत्री करतो साहेब. आणि आता संजय पवार साहेब कायम कावळा गेला गाडीवरून आमच्यावर चहा पितात, ते म्हणून गाडीवर चहा प्यायचा. यात काय आहे, खोटी आश्वासनं द्यायची, उगीच विजन 2050 म्हणायचं आणि 2024 मध्ये खड्डेच बघायचं. आत्ताच बोला. या निमित्तानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवार दिल्या, कोल्हापूर करो, हातात हात घालूया, एक चांगली जनसाखळी करूया. या शाहूनगरीला एक परिवर्तनचा विचार कसा असतो अखंड देशाला दाखवूया. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, कुठल्याही अफवांना बळी पडू नका. चुकीचे काहीतरी व्हायरल व्हायला लागलेत, काही फॉरवर्ड करू नका, ते तिथं डिलीट करा. काय फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचा दक्षिणला ऋतुराज, इकडे राजेश लाटकर, करवीरला राहुल पाटील, करवीरला राजू आमचे आवळे आणि शिरोळला आमचे गणपतराव काका आणि राधानगरीला KP साहेब, राधानगरी KP पाटील साहेब, चंदगडला आमचे नंदाताई बाबुळकर, कागलला समरजीत, या सगळ्या सत्यजित आबा, या सगळ्या महाविकास आघाडीला आपण घेतलं की साहेब, घेतलं. सर्व महाविकास आघाडीला आपण बळ द्या. फोन घेऊन नुसतं काहीतरी व्हॉट्सअप बघू नका, कॉन्टॅक्ट लिस्ट काढा. एक फोन तुमचा इथनं अमेरिकेत जसा लागतो तसा या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्व मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांना सांगा, ही भूमिका पटवून द्या. काही मंडळी, आणि हे फक्त शाहू नगरीतच होऊ शकतं की ज्याला राजकीय वारसा नाही, मोठा काहीतरी श्रीमंतीचा परंपरा नाही, हे शाहू नगरीत घडू शकतं. ते शाहू महाराजांनी घडवलं आणि बंटी साहेबांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे तुमचं एक एक मत एक क्रांतिकारी मत आहे, हे तुम्ही दाखवून द्यायचं आहे. आणि प्रत्येकाने कुठल्या चिन्हावरच्या समोरचं बटन दाबायचं आहे, कोणत्या चिन्हासमोरचं,
हे प्रेशर कुकर गोरगरिबाचं सन्मानाचं चिन्ह आहे. जे तुम्हाला आम्हाला सकाळी उठल्याबरोबर माझी आई माझी बहीण 3 शिट्ट्या देऊन जे अन्न देतं ते अन्न पुन्हा घेऊन आपण एका मोठ्या ऊर्जेनं नोकरीला व्यवसायाला बाहेर पडतो. मतदानाला जाताना सुद्धा ती प्रेशरची शिट्टीच वाजणार आहे आणि तुम्ही बाहेर पडणार आहे. आणि हे आपण भरघोस मताने मला निवडून द्याल आणि 5 वर्ष ही माझं जीवन हे लोकसेवेसाठी एक क्षण घालवीन. आणि या माझ्या उमेदवारीसाठी माझ्या या देशाचे ज्येष्ठ नेते ज्या वयात ते राबतात ते राबणं बघितलं तर आम्हाला तरुणांना लाज वाटते. ते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि देशाचे नेते शिवसेना प्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी साहेब, मल्लिकार्जुन खरगे साहेब, नाना पटोलेजी, बाळासाहेब थोरात या सगळ्यांचा आशीर्वाद लागला. अन्य कुणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि एकच सांगतो साहेब, विरोधक या सगळ्या कोल्हापूरकरांनी मग तुम्ही म्हटलं लाटकरांची लाट आल्या आणि तुमचा निर्णय सामान्य कार्यकर्त्याला उमेदवार दिल्यावर विरोधकांची पायाखालची वाळू घसरल्या. ते काय सांगायला लागले, राजू लाटकर अपक्ष आहे, पुढं काय करेल काय माहित, कशाला मत. अरे मी खोकेवाला नाही. हे जर मला आमिषच करायचं असतं तर मला आमिष हे महाविकास आघाडीचं पुरस्कृत होऊ नका म्हणून काही लोकांनी मला निरोप पाठवले. पण छत्रपती शाहू महाराज पुरोगामी विचाराचा वारसा, माझ्या घरात राष्ट्रसेवा दलाचं कॅलेंडर लागतं. माझा परिवार हा समाजवादी डाव्या आघाडीचा परिवार आहे. मगाची रवीनं सांगितलं तसं आम्हाला पद नसलं चालत, पैसा नसला चालत, पण माझ्या घरात गेल्यावर माझ्या आई वडिलांच्याकडे बघितल्यावर माझा मला अभिमान वाटला पाहिजे. माझ्या परिवाराला कधी घराच्या बाहेर पडल्यावर माझ्या बायका पोरांनी कुठे लाज वाटली नाही पाहिजे, कोण मला गद्दार म्हटला नाही पाहिजे. हे माझ्या आयुष्यात मी पाळायचं ठरवलंय. म्हणून तर मी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितला, त्या लोकांनी दिला. छत्रपती शाहू महाराज आणि बंटी साहेब तमाम या व्यासपीठाच्या साक्षीनं या ऐतिहासिक चौकामध्ये सांगतो, राजू लाटकर आमदार होणार यात खात्री नाही. पण मी जर महाविकास आघाडीच्या सोडून जर अन्य कुठे बाजूला गेलो हे जाणार नाही. हे मी माझा परिवार तुम्हाला या सर्व जनसागराच्या साक्षीनं आज जाहीर वचन देतो आणि त्याची चूक आयुष्यात घडणार नाही हे मी तुम्हाला आज जाहीर वचन देतो. हे आमचा परिवार असला कधी निर्णय करत नाही. एक वेळ आत्महत्या करीन पण असला निर्णय कधी घेणार नाही. हे राजकारण काय मला घर चालवत नाही, पण ज्या गोरगरिबाचा मी आशीर्वाद मिळवलाय त्याला कधी मी दगा देणार नाही एवढं जाहीर वचन देतो. साहेब पुन्हा एकदा सगळ्यांना जाहीर आणि विनंतीपूर्वक आवाहन करतो की जो या नेते मंडळीने निर्णय केलाय, माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला पाठबळ दिलाय, येणाऱ्या काळात एक एक क्षण हा महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी घालूया. प्रेशर कुकर चिन्हासमोरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करून आमच्या विधान भवनात पाठवण्याची प्रतिज्ञा करूया. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.